नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आपला महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी. आणि आता राजकीय वर्तुळातनं ही बातमी. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन केला जाणार नाही. महायुतीमधनंच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय. तर जळगावातल्या पाचोऱ्यामध्ये शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मनातली खतखत समोर मांडली आहे. महायुतीतल्या या कुरबुरीवरती विरोधकांनी मात्र जोरदार निशाणा साधलाय. निवडणुकीच्या आधीच महायुतीत धुसफूस. शिवसेना नेत्यांचा भाजपाला थेट इशारा. मतभेद दूर करण्याचं नेत्यांसमोर आव्हान. राज्यात महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले. अशातच प्रत्येक पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलाय. आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं अशी महायुतीतल्या प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेने साताऱ्याच्या मेढा या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना मंत्री शंभूराज देसाईंनी मित्रपक्ष भाजपाला थेट इशाराच दिलाय. आता महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक करायला लावत असतील, आता ते सहन किती दिवस करायचे? तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल. पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागेल. असं आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. खरं आहे, शिवसैनिकाला कोणी त्रास दिला तर शंभूराजे काही झोपा काढतील का? ते तर कारवाई करतीलच. शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे. शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही. बरोबर आहे, ते शिवसैनिकाला त्रास होईल आणि ते झोपाचोडी काढतील. भाजपाला त्रास होईल तर मी झोपाचोडी काढेल. शेवटी आपापल्या पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी आहे. नुसतं बोलतील हे दिल्या भाकरीचे सांगितल्या कामाचे, हे नुसतं बोलतील. अपमान रोज सहन करावा लागतोय त्यांना. तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतो तशा पद्धतीनं यांना दररोज सहन करावा लागतो. म्हणून यांच्या नेत्यांना दिल्लीला वारंवार जावं लागतं. परंतु त्याच्यातून काही होत नाहीये. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन बघा, अपमान पावलोपावली या मंत्र्यांचा होतोय. तर शंभूराज देसाई बोलले पण करू काही शकणार. एकीकडे महायुतीत ही धुसफूस सुरू असतानाच पाचोऱ्यातल्या मेळाव्यात बोलताना शिवसेना आमदार किशोर पाटलांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय. महायुतीच्या प्रत्येक काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष बसणार म्हणत दंड थोपटून भाजपाला आव्हान दिलंय. विशेष म्हणजे किशोर पाटलांना भाजपाकडून त्रास झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनीही म्हटलंय. बांधवांनो, 1 वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये. आता आम्हाला एकच सहारा आहे, तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब. त्यांचा राग बरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भाजपही चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो. आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला. तिथं मोदी साहेबांच्या सगळं गोंधळ झाला होता. 5 वर्ष मी मेहनत करायची. नाही वेळ जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो. महायुतीतल्या धुसफुसीवरती टीकेचे बाण सोडण्याची संधी विरोधकांनी साधून घेतली आहे. तर सत्ताधारी मात्र सारवासारव करण्याच्या भूमिकेमध्ये दिसून आले. सरकारमध्ये असणारेच काही आमदार आता या सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहेत. कारण लोकच सरकारच्या विरोधात आहेत. त्यामुळे जर सत्तेतलेच आमदार बोलायला लागतात तेव्हा कुठेतरी वातावरण हे सरकारच्या विरोधात आहे ते आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. जर तुमच्या नेत्याला एवढी ताकद असली असती तर मग कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी तुमच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन हा अन्याय कुठेतरी कमी करायला पाहिजे होता. मग नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत. असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे. नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायचे.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून बोललं जात आहे. मुंबई आणि ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. अशातच या निवडणुकीपूर्वी शिवसेना नेत्यांनी खदखद व्यक्त करत भाजपाला थेट आव्हान दिलंय. आता हे मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता पुढची बातमी बघूया तशीच सविस्तर. ती म्हणजे निधी वाटपावरनं शिवसेना आमदारांकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपमधल्या इन्कमिंगच्या मुद्द्यावरनं गुलाबराव पाटलांनी जोरदार टीका केली. पाईप चोरीवाले एकत्र येत असल्याचा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या सुनील महाजन यांच्याकडे गुलाबराव पाटलांचा रोख असल्याची चर्चा आहे. आता कुठेतरी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे. नाही, मला ते इन्कमिंगची घेणं नाही. आता पाईप चोरीवाले जर एकत्र येत असतील, मला काय घेणं आहे त्यांचे? पाईपवाले किती छान आहे, मशीन आहे त्याच्याकडे, घ्यायचं त्यांना, अडचण नाही. गिरीश भाऊ असंही म्हणतात की आम्ही महायुती. अरे बाबा, आता तिथे वेगळे वेगळे चोरीचे आरोप असलेले लोक पक्षामध्ये तुम्ही घेताय, काही घेताय. आमचं कोणाला घेण्याबद्दल दुमत नाही. कोणी कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे. पण त्यांनी स्वतः महायुतीचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.